कॉफी, क्रिकेट आणि बरंच काही. नमस्कार. कॉफी, क्रिकेट आणि बरंच काहीच्या आजच्या विशेष भागात एका नवीन जागेत एका नव्या पाहुण्याबरोबर आज आपण गप्पा मारणार आहोत. आपण आहोत पुण्यातील लॉ कॉलेज रोड जिमखाना या नवीन सुरू झालेल्या अत्यंत छानशा अशा रेस्टॉरंटमध्ये आणि माझ्याबरोबर आहे सत्यजित सातभाई, जो आज आपल्याला पडद्यामागचे शिलेदार या सदरामध्ये सामनाधिकारी, ज्याला आपण साध्या मराठीत मॅच रेफरी म्हणतो, त्याच्या भूमिकेबद्दल आपल्याला विविध कंगोरे समजावून सांगणार आहे. सत्यजित, स्वागत आहे तुझं सीसीटीव्हीवर. नमस्कार. तर मित्र सत्यजित सातभाई हे नाव तुम्हाला नक्की माहिती आहे, पुण्यातले असाल तर चेहऱ्याने नक्की माहिती आहे. सत्यजित सातभाई महाराष्ट्रासाठी 2000 सालचं म्हणजे नवीन शतकातलं पहिलं दशक, महाराष्ट्राचे जवळजवळ अख्खं दशक प्रथम चॉईस विकेट किपर आणि बॅटर होते. आपल्या कोणातली बातमी सांगतो, तुम्ही कोणाला सांगू नका की सत्यजित सातभाईंचं टोपण नाव त्यांच्या लहानपणी गेली होतं. पण आज जो आपण त्यांच्या भूमिकेबद्दल गप्पा मारणार आहोत की 2014 साली त्यांनी बीसीसीआयची सामनाधिकाऱ्याची म्हणजे मॅच रेफरीची परीक्षा उत्तीर्ण झाले ते, आणि तेव्हापासून आतापर्यंत ते विविध बीसीसीआयचे सामने, त्याच्यात रणजी ट्रॉफी सामने देखील आले. आणि तुम्ही हा भाग बघाल तोपर्यंत ते पहिल्यांदा इंडिया एच्या मॅचचे सामनाधिकारी म्हणून त्यांनी भूमिका पार पाडली असेल. तर आज आपण जाणून घेऊया की मॅच रेफरी सध्या मॅच रेफरी शिस्तला टीव्हीवर काय दिसतं किंवा ग्राउंडवर आलेल्या प्रेक्षकांना काय दिसतं की छान मस्त एका एसी केबिन मध्ये बसायचं, इकडे तिकडे वॉकी टॉकीवर वेळ पडल्याचं इन्स्ट्रक्शन द्यायच्या किंवा त्या टीव्ही अंपायरला सांगायचं हे कर ते कर. तर मॅच रेफरीचं काम हे एका ले मॅनला, ले पर्सनला साध्या भाषेत कसं समजून? तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. मॅच रेफरीमुळे जे ऑडियन्स आहे त्यांना फक्त टॉसला ब्लेझर आणि टाय घालून येणारा माणूस एवढाच त्याचा परिचय. दुसरा परिचय मॅच रेफरीचा येतो जेव्हा कुठल्या तरी प्लेअरला साईन होते तेव्हा कुठेतरी नाव येतं की या मॅच रेफरीनी या प्लेअरला या क्लॉजसाठी फाईन केली. तर हे अगदी ब्रॉड आणि ऑनेस्टली सांगायचं तर मी खेळत असतो तेव्हा सुद्धा मला ॲज सच की मॅच रेफरीचा रोल काय असतो ते फारसं अवगत नव्हतं. कारण की ॲज अ क्रिकेटर आपण खेळण्यावर एवढे फोकस्ड असतो की त्या खेळाच्या बाहेर, मैदानाच्या बाहेर ते मॅचची तयारी, मॅचचं कंडक्ट, ह्याच्यासाठी काय काय गोष्टी इन्व्हॉल्ड असतात ते फारसं तसं लेण्याला माहिती नसतं. सो एक सोपं त्याचं डेफिनेशन म्हणजे BCCI आणि स्पोर्ट्स असोसिएशन किंवा जे मैदान किंवा ज्या दोन टीम्स आहेत याच्यामधला एक काय म्हणू आपण लिंक म्हणजे मॅच रेफरी. की BCCI किंवा ICCने ज्या काही पद्धती मांडून दिल्या आहेत त्याप्रमाणे तो सामना झाला का नाही याचं एक रिपोर्टिंग, हे सगळं प्रिन्सिपल्स आणि याच्या प्रोसिजर्स फॉलो करणारा आणि त्या होत आहेत की नाही हे पुढे रिपोर्ट करणार हा माणूस म्हणजे मॅच रेफरी. तुला क्रिकेट करिअर तुझं आता त्या विषयावर आपण नंतर एकदा गप्पा मारू की कसं काय अचानक संपवलं केलं जे काय आहे ते झाल्यानंतर साधारणतः म्हणजे सर्वसाधारण खेळाडू तुझी नोकरी होती तेव्हा सरकारी नोकरी होती. सरकारी नोकरीला आपण खुश राहू किंवा तिकडे परीक्षा देऊन पुढे जाऊ किंवा स्वतःचं वेगळं काहीतरी सुरू करून सर्वात नॅचरल ऑप्शन असतो कोचिंग सुरू करू, तिथे तो इंटेलेक्चुअली लेखन लिखाणावर करतच होता. मग मॅच रेफरी व्हावं हे का वाटतं? तसं म्हणालंच तसं माझं खेळून तसं लवकर समजलं. म्हणजे मी शेवटची फर्स्ट क्लास मॅच 27-28 वर्ष असताना खेळलो. पण त्याच्यानंतर मी पुन्हा क्रिकेटशी निगडीत राहण्यासाठी की आपल्याला प्रत्येक प्लेयरची ॲम्बिशन असते की आपल्याला कमबॅक करता यावं, आपल्या करिअरला एक असं चांगलं गती यावी आणि वी शुड फिनिश प्रॉपरली असं एक असतं. अनफॉर्च्युनेटली काय शेवटी सगळ्यांनाच ते जमतं, सगळ्यांना देतं असं नसतं. कोचिंगसाठी जे म्हटलं ते नॅचरल प्रोग्रेशन आहे खेळून झाल्यावर. पण माझ्या असं लक्षात आलं की कोचिंगसाठी एक साधारण ॲक्टिव्हिटी, कोचिंगसाठी एक स्वभावाचा भाग आपण म्हणतो तो एक वेगळा असतो. सगळ्या खेळाडूंना, सगळ्या क्रिकेटरला आपण खेळलोय म्हणून ते जमेलच अशी खात्री नाही. मला असं वाटतं की मला कोचिंगसाठी आपण पिकअप म्हणतो तेवढं माझ्यामध्ये ते नाही. आणि हे मला थोडंसं अनुभव आणि प्लस
आवड सुद्धा मला त्याची तेवढी नॅचरल अट्रॅक्शन म्हणून अशी नाही. मी एक केलं मी केली स्पोर्ट्स मार्केटिंगमध्ये त्यामुळे माझा पहिल्यापासून स्पेशली IPL आणि त्याच्यामध्ये जी गती आहे खेळ क्रिकेट हा व्यवसाय सारखा जेव्हा त्याच्यातले बरेचसे गोष्टी ॲड होत गेल्या तेव्हा मला ऑलवेज असं वाटत होतं की आपण त्याच्या या बाजूला आपण इन्व्हॉल्व करू, कारण ते जास्ती चॅलेंजिंग आहे, ते जास्ती एक्साइटिंग आहे, त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी आणि आपण बघतो की तेव्हापासून खेळापासून कॉन्फिडन्स झाला. म्हणून मग मी थोडंसं थँकफुली थोडासा नशिबाचाही भाग आहे. मी जसं म्हणालो तसंही मॅचेसरी आणि काय असतं मला फारसं माहीत नाही. थँकफुली मी जेव्हा पुन्हा आलो त्यावेळी ही परीक्षा आहे असं मला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्यावेळी सांगितलं. त्यांनी माझं नाव दिलं आणि आज सो मला पुढे जाऊन मॅचेसरी व्हायचं आहे असा गोल होता का तर नाही. माझा गोल होता की मला खेळाशी इन्व्हॉल्व राहायचं, खेळाचा जो व्यवसाय आहे काय आहे तो समजून घ्यायचा आणि नशिबाने म्हणा किंवा काय त्याच्यानी ते मॅच मेकिंगची परीक्षा करून त्यावेळेला आधी त्याचं एक क्रायटेरिया झालं. मी जेव्हा परीक्षा उत्तीर्ण झालो तेव्हा मिनिमम 25 ट्रॉफी मॅचेस खेळला पाहिजे, तुम्हाला रिटायर करून मिनिमम 5 वर्ष झाली पाहिजे असं क्रायटेरिया. तर तुम्हाला परीक्षेला तिथे बोलवणार तुम्ही इन्व्हाइट होतो. मग त्याच्यानंतर ती 2 दिवसाची एक्सपेन्सिव्ह कॅम्प आणि परीक्षा दिला लिखाण खूप होतं, त्याच्यात सिम्युलेशन्स मॅथ सिनारिओज हे पण नंतर मी सांगितलं तसं होतं. त्याच्यामध्ये थोडासा माझा अभ्यासाचं बॅकग्राऊंड होतं फायदा नाही, कारण एवढं लिहिलं माहिती येते काय असते, कारण अभ्यासाच्या वेळेला खेळ ग्राउंडवर घालवायचा तर ते जमलं नाही मॅचेस. आणि प्रत्यक्षात अल्टिमेटली विशेषतः भारतात सगळं जे सोपॉल्ड फॉर्मल एज्युकेशन आहे, आपण मॅथमॅटिक्सचं वर्कशॉप आणि परीक्षा आहे त्याच कॅटेगरीमध्ये पडतो की तुम्ही जे शिकता आणि तुम्हाला ते काम करावं लागतं त्याच्यात अफाट तफावत असते, जमीन आसमानाचा अंतर असतो. तर तुमची पहिली मॅच घेतलीच त्यावेळेची तुझी एखादी आठवण आम्हाला संकेत करली तेव्हा जर असं झालं की अरे हे तर माहितीच नव्हतं की हेही करावं लागतं. कसं आहे माहिती का, थँकफुली आता हे परीक्षा ज्यांनी घेतल्या किंवा ही जी आखी पद्धत ज्यांनी बसून दिली हे त्यांच्याच हे, पण ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल अप्रोच खूप होता त्या परीक्षेत की रिअल वर्ल्ड सिनारिओज ह्याच्यात तुम्हाला मॅक्सिमम याचं सगळ्यात जवळचं आपण जसं सिम्युलेशन म्हणतो जसं तुला माहिती असेल अंगारीच्या परीक्षांमध्ये एक प्रॅक्टिकल परीक्षा असते की ग्राउंडमध्ये उभं करतात कुठली सिच्युएशन कशी, त्याच्यात जेवढं शक्य आहे तेवढ्या जवळचं आम्हाला त्यांनी ट्रेनिंग दिलं पण परीक्षा आमची घेतली. पण तू जसं म्हणालंच तसं ही पहिली जी टुर्नामेंट होती ती अंडर-19 मुलींची टुर्नामेंट आंध्र प्रदेशमध्ये गुंटूर आणि दर्चनला आणि विजयवाडा अशा 3 ठिकाणी होती. तर विजयवाड्याचं होतं चुकत नसेल हे कुठलं तरी पब्लिक स्टेडियम होतं, म्हणजे तिथे ॲथलेटिक्सचा ट्रॅक होता, तिथे पोलीस भरतीचं काय काय चालू होतं आणि पूर्ण असं आपलं ते सरकारी असतं तसं स्टेडियम होतं. तर आता तिथे गेल्यावरती जसं तू म्हणालास की प्रॅक्टिकल करता ह्या ज्या गोष्टी घडतात त्याच्यासाठी तुम्हाला कुठली खरंच तयार करू शकत नाही. आणि ते छोट्या छोट्या वेगळीच स्पेशली इतके बारीक बारीक चॅलेंजेस असतात की आता कुत्र्यांनी बाहेर चालवली कॅमेऱ्याची तुम्ही नाही ना तयारी करू शकत परीक्षेत किंवा वादळ झालं हे ऍक्च्युली झालं पण उबर माझी पहिली मॅच त्याच्यामध्ये अंपायर्सना ग्राउंड वेदर लाईट त्याला GWL असं म्हणतो ग्राउंड वेदर लाईटचे चॅलेंजेस आले वायरी चावल्या मग सगळं ते रिकॅल्क्युलेशन करावं लागलं तेवढं आम्हालाच ओढावी लागली आणि मग तुम्ही ह्याची कोणी नाही तयार करू शकत. पण थँक्सली कसं एक आपल्याला खेळाची आवड असते आपल्याला हे करायचं आहे आणि ही सगळ्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती त्याच्यासाठी अनुकूल होती त्यामुळे ते केलं. आणि त्याचं दुसरं असं होतं की जो काही ग्राउंड स्टाफ किंवा होस्ट असोसिएशन किंवा आपल्याबरोबर जे आपले कलिग्ज आहेत त्याला PCP असं म्हणतात त्याच्यामध्ये मी 2 अंपायर ते व्हिडिओ पोलीस ते आपली मदत करतात. तर त्याच्यामध्ये थोडासा बाबा हा माणूस हँड्स ऑन आहे या माणसाने ग्राउंडमध्ये उतरून आपल्याबरोबर काम केलं याचा एक वेगळा इम्पॅक्ट. सो ते म्हणजे ते शेवटी तुमच्या ॲटिट्यूडवर त्याच्यावरती डिपेंड होतं. तो जसं तू म्हणालास तसं की परीक्षेत आम्हाला हे असं झालं काय करायचं ते नाही शिकवलं जात
पण तुमचं जे काही आहे क्रिकेटबद्दल खेळाबद्दल तुम्हाला जे वाटतं त्याच्यासाठी तुम्ही हे करता. आणि याच गोष्टींकरता आपण पडद्यामागचं शिलेदार सिरीज करतो. कारण बऱ्याच अंशी किंवा अजूनही आता सत्यजित सातबाई हा अपवाद आहे या सगळ्या गोष्टीत. बरेच मॅच रेफरीज आजही बीसीसीआय सेटअप मध्ये तो नाही काही बोलणार. मी सांगू शकतो तुम्हाला की ते अजूनही ताट असतात. मी मॅच रेफरी आहे, मी सीईओ आहे मॅचचा, हे माझं काम नाही असं अजूनही वागतात. काही जण असतात पुण्यात वाढलेले असलेले असून देखील. पण सध्या पुढचा वर्ग तुला तोच विचारायचा आहे की तू आता सांगितलंस की तू जरूर नारायण असतेस. साधारण असा अनुभव असतो की ग्राउंड्समन किंवा क्रिकेटर्स असतात ना ते खरे क्रिकेट मॅचचं नारायण असतात. पण तू जे सांगतोस की कमिटीच्या आम्ही हे तुला करावं लागतं. 2 दिवस आधी तुम्ही लोक मॅचच्या आधी 2 दिवस कमीत कमी पोहोचता. तर मॅचची पूर्वतयारी करताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करावा? हा ऍक्च्युली एकदम मस्त चांगला प्रश्न आहे. कारण मी त्यांच्याबरोबर काम करतो. अंपायर असेल स्पेशली नवे आता ते अनुभवी अंपायर आहेत त्यांची ऑलरेडी होस्ट असोसिएशन म्हणा त्या दोन्ही संघांमध्ये असणारे मोठे प्लेयर्स म्हणा त्यांच्याबरोबर एक ऑलरेडी राखतो असतो. पण ते खूप नवे अंपायर देतात. त्यांना मी नेहमी हे सांगायचा प्रयत्न करतो की त्या आधीचे जे 2 दिवस मिळणार आहे ते वापरा. मॅच तुमची स्मूथली आता कसं आहे तुला माहिती विकेट कीपर होतो. तर विकेट कीपर आणि अंपायर बद्दल असं म्हणतात की तो लक्षात नाही आला मॅचमध्ये म्हणजे ते नजरेत नाही आला मॅचमध्ये म्हणजे त्याने चांगलं काम केलं. सो माझं याच प्रिन्सिपलवर मला असं वाटतं की आधीचे ते 2 दिवस मिळतात ते वापरणं अतिशय गरजेचं आहे. आता हेच बेसिक सांगायचं म्हणजे आता आपल्या भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेदरचे वेगवेगळे युनिक चॅलेंजेस असतात. तिकडचे एक अप्रोचेस ॲटिट्यूड्स याचे काही चॅलेंजेस असतात. कोणाशी तुम्ही कुठल्या भाषेत बोलायचं हे काही चॅलेंजेस असतात. त्याच्याबरोबर प्रत्येक संघांमध्ये 2 घोडसाळामधील प्लेयर असतात आणि त्यांचं रेप्युटेशन असतं. तर 2 दिवस जी आधी आपल्याला प्रॅक्टिस मिळते त्याच्यामध्ये अंपायर मध्ये उभे राहतात त्यांचा सगळा सराव करावा लागतात. असे प्लेयर सराव करतात असं बाबा आणि काही माहिती असतात की हा बरोबर आहे ना फ्रंट फूट लँडिंग तिथं क्रीजच्या जवळ येतो. मग त्याच्या वेळेला नेटमध्ये उभे राहील थोडंसं एक फ्रेंडली राखलं म्हणून दोन्ही संघांच्या कॅप्टन्स बरोबर तुम्ही एक चांगलं रिलेशन सुरू केलं तर त्याचा पॅटर्न डेफिनेटली मॅचमध्ये होतो. दुसरे काही काही चॅलेंजेस असतात की इथे पावसाची शक्यता आहे. मग आम्ही जाऊन सुपर सॉकर बघितला. आम्ही जाऊन कवर्स केले दुसरा आहे सगळं आहे ग्राउंड्स आणि तसं म्हणालं असतं तर ग्राउंड जर आला आहे ग्राउंड्स. तर जर काही व्यत्यय मॅचमध्ये आला तर त्यावेळेला आपल्याला ग्राउंडस्टाफवर भरोसा ठेवता कारण त्यांना लोकल नॉलेज आहे. त्यांना माहिती आहे इथे मॅच सुरू कशी करायची. त्यांच्या हाताखाली ते ग्राउंड अनेक वर्ष असतं. मग त्यांना आपण जाऊन बाहेर सांगायचं नाही तुम्ही असं करा तुम्ही असं करा. जर वाटलं की यावर बेटर काही होऊ शकतं तर तुम्ही यायचं. आणि ते त्यांचं ऑफिस आहे त्यांचं घर आहे ते त्यांचं सर्वस्व. सो अशा वेळेला मग ते जे 2 दिवस आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये हे बेसिकली रिलेशनशिप डेव्हलपमेंट एक प्रोफेशनल वर्किंग रिलेशनशिप आपल्याला कशी करता येईल त्याच्यासाठी म्हणजे 2 दिवस आम्ही वापरायचा मॅक्सिमम प्रयत्न करतो. आणि सध्या आपल्या बऱ्याच प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना अजून माहिती नसेल की विशेषतः डोमेस्टिक क्रिकेटमध्ये जे सामने लाईव्ह स्ट्रीम होत नाही किंवा टीव्हीवर लाईव्ह दिसत नाही त्यावेळेस मॅच रेफरीज हे टेलिव्हिजन अंपायरची भूमिका देखील पार पाडतात. बीसीसीआय स्वतःचा 6 कागदाचा सेटअप असतो. तर अशा वेळेस असं तुला कधी झालंय का की नियम माहिती असणं इत्थंभूत जरी टेलिव्हिजन अंपायरच करायचं तर त्यावेळेस थोडीशी गडबड होते आणि अंपायरला काही विचारले होतात आणि मी करावं माझं असं आहे की त्याच्यामध्ये मी कशाला विचारतो असं आणि आता कोणी असं मॅच रेफरीज असं करत नाही कारण ते अवघड तर त्यात 2 भाग झाले. पहिलं की बेसिक सांगतो की आपल्याला लाईव्ह टी व्ही बघताना मोठ्या मोठ्या चॅनल्स आपण इंटरनॅशनल मॅचेस बघतो त्याच्यामध्ये एक साधारण आपल्याला त्या चित्रीकरणाची सवय असते. त्याच्यामध्ये 35 कॅमेरा अँगल्स म्हणा हे सगळे असतात. ते HD 4K हे सगळं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला DRS साठी जे कॅमेरे वापरले जातात स्पिन विजन आणि त्याची तुला माहिती आहे पण मी लोकांना एक्सप्लेन करायचं म्हणून एक फ्रेम्स पर सेकंड FPS ही हे जे मिनिट आहे त्याच्यावरती तुम्हाला रिप्लेमध्ये किती फ्रेम्स तुम्ही आल्या हे तुम्हाला त्या FPS प्रमाणे कळतं.
टीव्हीवर जे रेफरन्स बघायला मिळतात त्याच्यामध्ये मी तुम्हाला मिलीमीटर बॅट सरकतीये, मिलीमीटर तो बॉल सरकतोय, इनसाइड एज क्लिअरली दिसेल, तुम्हाला कॉमेंटर असतो बॅट चालवत असतो. वेरस डोमेस्टिक क्रिकेटमध्ये जे कॅमेरा आहे बेसिक हँडीकॅम्स आहेत, चांगले आहेत पण हँडीकॅम आहे. तर त्याच्यामध्ये जे FPS असतं फ्रेम्स पर सेकंड असतं त्याच्यात आणि ह्याच्यात हा जमीन आसमानचा फरक असतो. म्हणजे एका फ्रेममध्ये बॅट इथे असेल तर ती पुढच्या फ्रेममध्ये इथे असते. सो कमिंग टू द नेक्स्ट पार्ट, रेफरल देताना आम्हाला अंदाज नाही लावता मध्ये काय झालं असेल. सो तुम्हाला जे दिसतंय जरी का तुम्हाला तुमच्या अनुभवावरून माहिती आहे की अरे मधली फ्रेम असती 10 बॅट्समन आउट होतो, तुम्ही तो डिसिजन देऊ शकत नाही. सो तुमच्याकडे जो एव्हिडन्स आहे जे तुम्हाला दिसतंय ज्याचा तुम्ही एव्हिडन्स देऊ शकता. उद्या जर का तुमच्याकडे सिंगा आला आणि म्हणाला की सर हे काय हा तुम्ही आऊट कसा दिला व आऊट का नाही, याच्याकडे तुमच्यासाठी याच्यासाठी तुमच्याकडे विथ एव्हिडन्स उत्तर रेडी पाहिजे. सो हा तू म्हणतोस तो एकदम जेन्युइन प्रश्न. आणि या प्रश्नाची दुसरी बाजू, कधी कधी तुला अंपायर तुला विचारावं लागत की नक्की यावेळेस काय करायचं, पण मेजॉरिटी ऑफ टाइम्स असं होतं की तू प्रत्येक बॉलचा रिव्ह्यू तुला हवा तेव्हा बघू शकतो. तुझ्या शेजारी BCCIचा व्हिडिओ अनालिस्ट बसलेला असतो आणि अंपायर्सची एखादी चूक तुझ्या लगेच लक्षात येते की जी एनिवे अंपायर तुला वॉकीटॉकीवर विचारतच असतं की नक्की बरोबर होता. 99% अंपायर विचारतात, ते ह्युमन टेंडन्सी. तर आता आपण LCR करायला बसून गप्पा मारतोय आणि हा विषय चालू आहे. तर अशा वेळेस जर लंच ब्रेक झाला तर लंच ब्रेक मध्ये आल्यानंतर सामना चालू असताना मध्ये तू तुझी स्टाईल काय दिली, तू तेव्हा टाळतोस अंपायरचा फीडबॅक देणं का तेव्हा लगेच विचारला अंपायरने एखाद्या तर सांगतोस? प्रत्येक अंपायरची एक शैली असते की सगळ्याच जणांना लगेच फीडबॅक हवा असतो असं नाही. काही जणांना लगेच ते विचारतात सो दॅट मग ते बरोबर चूक ते त्यांना एवढा नाही. सो ते मग ते क्लिअर होऊन जातं त्यांच्यामध्ये, मग ते रिपीटेड त्याचा विचार केला. सो मी आतापर्यंत असं करत आलोय की जे ते आहे तो पण ऑनेस्ट फीडबॅक अंपायरला ज्या पद्धतीने हवा आहे त्या पद्धतीने आपण द्यायचं. तर आता काही अंपायर असतात ते म्हणतात की आपण दिवसाच्या कधी डिस्कस करू, काही म्हणतात की सर मला ते सांगून टाका. सो जेवढं आपण ऑनेस्ट आहोत पण ॲट द सेम टाइम माझा असा विचार असतो की आपलं काम हे अंपायरला कॉन्फिडन्स देण्याचं काम की अंपायरला कसं फार क्रिटिकल मी राहत नाही की आपण परत करू आपण नंतर करू, असं माझी बोलण्याची पद्धत तशी की जेणेकरून त्याच्या पुढची मॅच. आता कसं आहे क्रिकेटर असल्यामुळे माहिती आहे आपल्याकडनं चुका खेळतानाही होतात, कॅचेस सुटतात, आपण खराब शॉट खेळतो, त्याच्यानी तुमच्या पुढच्या गेमवर त्याचा काय परिणाम होतो हे तुलाही माहिती आहे. भरपूर क्रिकेटर्स बरोबर दिलास आपल्याला, म्हणून तर तो तिथे ॲज क्रिकेटर जो आपण जवळ आहे तो आपण गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण तिथे आहे. ह्याच्यातच आता ॲड करायचं तर यावर्षीपासून डिसिजन मेकिंगवरचा फीडबॅक हा अंपायर्सनी घ्यायचा नाही असा नियम आलेला आहे. सो त्यांच्यावर तेही दडपण टाकायचं नाही, जे झालं ते झालं. एखाद्या आठवणीचा नाव किस्सा याच्या दिलेला हे जे मी फ्रेम्सचं म्हणत होता त्याच्यानी बऱ्याच वेळा अडचणी, कारण की अंपायरनी त्याच्या डोळ्यांनी 22 यार्डावरनं जे बघितलं आणि हँडीकॅपमधनं 100 यार्ड मागणं कुठेतरी स्टँडमधनं आपल्याला काय त्याचा फीडबॅक आला, प्लेबॅक आला फीडबॅक, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा फरक आहे. ओके, एक उदाहरण आता पुढचं की पुढचे 2 महत्वाचे रूल्स मॅच आहेत ते त्याचे समजले जातात सर्वसाधारण फॅन्स. त्याचा पहिला म्हणजे सध्याचा सुद्धा IPL मध्ये आणि त्याच्यानंतर वर गेल्यानंतर चव्हाट्यावर येतो जो म्हणजे ओव्हर. खूप कमी लोक म्हणजे अजूनही जेवढं फॉलो करायला हवं तेवढं डोमेस्टिक क्रिकेट फॉलो केलं जात नाही. मी त्यातला किडा आहे असं माझं म्हणणं आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मॅच रेफरीज अनावश्यकरित्या सांभाळून घ्यायचा प्रयत्न करतात असं एक साधारण मतप्रवाह आहे ओव्हर रेट्सवर की शक्य तेवढं घ्यायला भेटून प्रकार एखादा उगीच. तर त्यावर आणि त्याच्यात कुठले कुठले फॅक्टर्स आहेत तुला मला माहिती आहे आपल्या प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना काय म्हणजे डोमेस्टिक क्रिकेट एवढं मोठं आहे. आपण जे टीव्हीवर क्रिकेट बघतो ते सीझन आंतरराष्ट्रीय खेळाडू
और तिथपर्यंत खूप क्रिकेट खेळून पुढे पोहोचलेले खेळाडू यांचं ग्राउंडवरचं सगळं वर्तन आणि एक अंडर 19चा मुलगा 25 वर्षाचा मुलगा मुली आहे ज्या नवीन नवीन खेळायला लागल्या यांच्याकडनं होणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप फरक आहे. तुझे डोमेस्टिक क्रिकेटचं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी बघतो. म्हणजे आमचं काम तिकडे जाऊन पोलिसिंग करणं और शिस्त दाखवणं और दमदाटी करणं हे खरंच नाही. आम्ही तिथे गेम मॅनेज करायला ऑन फील्ड ज्या काही गोष्टी आहेत या आम्ही अंपायरवर सोडतो. जर का अंपायरला वाटलं की नाही हे ओनली ॲक्सेप्टेबल रिझन्स आहे की आपल्याकडे ते आता मला वेगवेगळे करतात स्कोरला की बाबा बॉल ग्राउंडच्या बाहेर गेलो आणि ते युनिटला आहे असे काही जागा असतात ते प्रचंड ह्युमिडिटी प्रचंड गरम असतं तिथे दर 2-3 ओव्हर नंतर नाही आपण एवढं निर्णय नाही राहू शकत आपण यावर की त्यांना पाणी मागितलं त्याच्यामध्ये वेळ गेला किंवा अशा ज्या गोष्टी असतात या आम्ही सगळ्या कन्सिडर करतो. अगदी दिवसा म्हणाला असतं की आपण लिनियंट असतो का तर मी म्हणेन लिनियंटपेक्षा थोडंसं आपण अंडरस्टँडिंग असावं. त्याच्यामध्ये ह्याच्या पुढेही कसं होणार नाही असं खूप जिथे आम्हाला दिसतं की बाबा हे उत्तम चालतं किंवा ही गेम्समॅनशिप चालतं हे अनफेअर ॲडव्हान्टेजसाठी चालतं तिथे आम्ही अजिबात त्याच्यामध्ये आम्ही लिमिट राहतो. जिथे दिसतंय की हे जेन्युइन कारण आहेत किंवा काय अनुभव नाही आहे तिथे आम्ही त्यांना शिकवायचं और त्यांना अंडरस्टँड करून घेण्याचं आम्ही मॅक्सिमम प्रयत्न करतो. कोणालाही पैसे टाकायला आवडत नाही. आणि पुढचा मुद्दा याच्याशीच निगडीत की खेळाडूंची वर्तन की ज्याच्यावर वचक ठेवणं हे बाकी नाही. सामना स्मूथ चालावा त्याचा सर्वात मोठा फॅक्टर येऊन सोडून तर त्या बाबतीतही असं होतं किंवा अंपायर्स आणि मॅच कधी कधी मोठा खेळाडू आला तर त्याचं प्रेशर घेऊन विनाकारण किंवा शक्य तेवढं लिनियंट राहणं असं ती होतं का किंवा ते कसं करतं कसं आहे माहिती का आता सोशल मीडियामध्ये थोडंसं जो आव करतो जो पडतो ॲग्रेशन आपण ते अगदी सगळ्यांचा आवडता आहे ते प्लेअर हायलाईट होतात सोशल मीडियामध्ये त्यांचे फोटोज चांगले येतात तर ते कसं झालं आपण स्टॅटस विकावा पाठवतो की तो खेळासाठी लागला त्याला मीडियममध्ये जागा मिळते त्याला ऑप्टिक्समध्ये जागा मिळते. सो आम्ही अगदी नाही वापरतो मी इथे अगदी नाही का असं छान आहे नीट खेळायचं हे आम्ही अपेक्षा पण करतो. जर का ते नियमाच्या बाहेर ओव्हर द टॉप जायला लागलं तर दॅट इज व्हेरी बिग स्टेप. मोठ्या खेळाडूंचं परत त्याकडून आपण तो पहिला पण डिस्कस केला की तुम्ही 1-2 दिवस तुम्हाला त्याची मिळतात ते तुम्ही कसे मॅनेज करता. तुम्ही कुठल्या खेळाडूंकडून काय दाखवलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय नाही परत ते सगळं ते थांबतं. इट इज अबाउट पर्सनल रिलेशन. तो जो मोठा खेळाडू आहे तो आता डोमेस्टिक क्रिकेटमध्ये येऊन काय डोमेस्टिक खेळतो त्याचा परफॉर्मन्स होत आहे म्हणून इथे आला आहे त्याला त्याच्या टीमसाठी काहीतरी करायचं आहे म्हणून इथे आला आहे या खूप बाबी आहेत. आणि थँक्सफुली मी तुम्हाला सांगतो अंपायरना या सगळ्या गोष्टी खूप छान माहिती असतात. अंपायर्स आपल्यामध्ये बोलतात खूप डिस्कशन होतात खूप चर्चा होतात. अरे मागच्या मॅचमध्ये हा आपण खेळतोय हा मागच्या मॅचमध्ये असं करून आला हे जे नेटवर्क आहे ना जे याच्यामुळे पटकन जायचं तर ह्या गोष्टी कशा वापरायच्या आणि मग त्या प्लेअर मोठा प्लेअर हे कसं मोठ्या प्लेअर मॅनेज करणं हे आपल्या एक वेगळ्या पद्धती हे फील्डच आहे. हे अंपायरचा एक स्किल्स आहे आणि प्रत्येकाची शैली वेगळी असते. सो मी कसा एका प्लेअरला मॅनेज करेन किंवा माझ्याबरोबर जे कोण अंपायर आहेत ते कसे मॅनेज करेन प्रत्येकाने आपापल्या लेवलवरती करायचं. गेल्या 7-8 वर्षात किंवा आम्हाला एक आठवण पहिल्या सांगतो विशेषतः प्रथम श्रेणी क्रिकेट त्याला काय वाटतं आपण मराठीत जे असते तुम्हाला माहिती आहे क्रिकेट रणजी ट्रॉफी आपण म्हणू भारतात त्यातली तुझी सर्वात मेमोरेबल आठवण काही असेल अंपायर्स रूममधली असेल चेंज रूममधली असेल आम्हाला एक मुंबई सौराष्ट्र ही मॅच मी राजकोटला केली आणि ऑलमोस्ट ती क्वार्टर फायनल सारखीच होती जिथे पुढे जातो आणि तो खूप क्लोज सामना मी परफॉर्म केला आणि जयदेव उनडकट मॅच खेळला नव्हता पण त्या मॅचमध्ये शेल्डन जॅक्सनने चांगलं मिस केलं मला पण
ती एकदम आपण म्हणतो ना त्या सगळ्याची मॅच आणि त्या मॅचमध्ये असं खूप फ्रिक्शन आणि जशी ती क्लोज होत गेली आणि तुम्ही मोठ्या प्लेयर्सकडे एक्सपेक्ट करता मोठ्या प्लेयर्स मोठ्या टीम्स असतात आणि त्याच्यामध्ये आठवण म्हणजे काय म्हणजे का आम्ही इन्व्हॉल्व्ह झालो नाही और एका लिमिटच्या पलीकडे इन्व्हॉल्व्ह झालो नाही ही माझी त्या मॅचची आठवण म्हणजे आम्ही मास्टरी केली नाही त्या मॅचला एस रवी होते आणि अभिजित पेंगे एस रवी ऑलरेडी थोडासा एक मोठा अंपायर असला जसं मोठा प्लेअर असतो तसं मोठा अंपायरही असतो आणि मोठा अंपायर म्हणजे फक्त ICCच्या मॅचेस केल्या आहेत म्हणून का पुन्हा असं नाही प्लेअरला माहिती असते कोण अंपायर काय याच्याबरोबर आपण काय लिबर्टी घेऊ शकतो जसं अंपायरला प्लेअर माहिती असतं तसं एक गोष्टी अदरवाईज सो आय थिंक त्या मॅचमध्ये ही आठवण आहे की आम्ही हे सगळं चालू असताना एक थोडासा जो आउटसाईड व्ह्यू घेतला सगळ्यांनी मिळून ठरवून आणि त्याच्यामध्ये मॅच खूप चांगली झाली. मला तेच विचारायचं त्या मॅच मध्ये झालं असं होतं की मी होतो त्या मॅचला आपण भेटलो होतो की मुंबईला जिंकणं अत्यावश्यक होतं नाहीतर त्यांचा सीझन संपला होता आणि सूर्या यादव इंडिया किंग खेळून न्यूझीलंड मधून परत आला होता मुंबईच्या संघाबरोबर त्याला निर्णय दुर्दैवी मिळाला त्याच्यामुळे थोडीशी मुंबई भेटली होती आणि शेवटच्या दिवशी 8व्या विकेटची पार्टनरशिप होती रवींद्र जाडेजा आणि कमलेश मकवाना म्हणजे मुंबई आता पोचली आउटराईट विन आणि त्या दोघांनी जवळजवळ 2.5 ते 3 तास शेवटचे फक्त ब्लॉकात आउट केलं आणि तेव्हा तिची खरखर जी काय चालू होती मला म्हणूनच मी तुला विचारलं की अशा वेळेस तू स्वतःसाठी काय नियम कुठल्या मोमेंटला ऑब्विसली अंपायर फील्डवर असतात इन्चार्ज पण कुठल्या मोमेंटला असं स्वतःला कंट्रोल करत नाही थोडंसं जास्त होत आहे ती लाईन क्रॉस न होऊ देणे किंवा अशा वेळेस आता जसं एका बॅट्समॅनला चुकला डिसिजन मिळालाय तो राग व्यक्त करतो ज्या भूमिकेत तो आधी त्याच भूमिकेत 1000 वेळा केलाय विकेट किपरचा सगळं आपले सुद्धा केली त्याच्यामुळे तर अशा वेळेस या सगळ्या सिच्युएशन हँडल करताना तू स्वतःसाठी काय नियम पाहिजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हाला अंपायरवर पूर्ण भरोसा पाहिजे तुमची जी टीम आहे त्याच्यामध्ये आपण नॉट प्लेइंग कॅप्टन आहोत आपल्याला हे सगळं आपल्याला मॅनेज करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं मॅच रेफरीनी इन्व्हॉल्व्ह कधी व्हायचं हा खूप सब्जेक्टिव्ह प्रकार आहे जर का तुम्हाला माहिती की तुमच्या अंपायरचे ते खूप चांगलं काम करतात तर तुमचं काम आहे त्यांना सपोर्ट करतो वॉकीवरती अगदी तुम्ही 2 शब्द जरी त्यांनी सांगितलं चांगलं चालतं कीप इट अप लुकिंग गुड या गोष्टी या प्रेशर सिच्युएशनमध्ये अगदी लाईक जसं क्रिकेटरचं असतं ना थोडंसं तेव्हा प्रेशर आहे तेव्हा नॉनस्ट्रायकर जेव्हा तुम्हाला येऊन चांगलं 2 शब्द बोलू तेव्हा कसं होतं तसंच ते तिकडे सुद्धा आहे अंपायरला जर असं बाहेरून आता कधी कधी कॅमेऱ्यावर वेगळं चित्र दिसतं की अरे हे अंपायरवर अंगावर येत आहे किंवा हे काय चाललंय असं जर का आम्हाला वाटलं आणि त्याच्याशी करस्पॉन्डिंग अंपायरचा रिस्पॉन्स वाटला नाही तर मी कदाचित असं विचारणे आणि काय चाललं सगळं ठीक आहे ना कोणत्या तुमच्याशी बोलता येईल असं असतं की ते सगळं खेळीमेळीपेक्षा म्हणजे अंडरस्टँडिंग मध्ये चालू असतं पण बाहेर दिसताना जरा विचित्र वाटतं अशा वेळी मी विचारली की काय चाललं कोणाशी बोलायचं आहे का काय होत आहे पण अंपायरवर तुम्हाला भरोसा पाहिजे त्या सिच्युएशनमध्ये दुसरी गोष्ट प्लेअर पण छान असतात जर का वॉकीचा आवाज असतो तेव्हा अंपायरला तेवढा प्लेअरला येतो कोण शेजारी उभा असेल तर तो म्हणणार हा ते कोणता विचारतात सो आपण मिनिमम इन्व्हॉल्वमेंट आपली करायची अगदी माफक आता पुण्यात यावं गरज आहे की ते थोडंसं तेवढं तुमचं बोलावं करू शकतो खूप आता शेवटच्या भागाकडे वळताना मला फक्त तुला विचारायचं सामना देणाऱ्याची भूमिका एक फॉर्मर क्रिकेटर की जो सबस्टॅन्शियल क्रिकेट केलेला आहे अटकेच डोलची क्रिकेट तर वर्षातून किती 50 ते 60 दिवस काम मिळू शकते बरोबर तर सामनाधिकाऱ्याच्या भूमिकेत घर चालू शकतो कुठं वेळेस सामनाधिकारी करतो कुठल्या वेळेस मला त्याच्याशी रिलेटेड जे काय करता येईल असं करून घर चालू शकतो का हे बघा हे मी ह्याच्यामध्ये जे आलो ते आपण क्रिकेटची एका चांगल्या लेवलवर आपली इन्व्हॉल्वमेंट आहे या हेतून अगदी प्रॅक्टिकली बोलायचं झालं चालू शकतो तर चालू आपण ज्या मिनिट्समध्ये लागतो आपण ज्या प्रकारे आपलं करिअर किंवा आपल्या गोष्टी आपण कसं मॅनेज करतो त्याच्यामध्ये चालू शकतो तर हे सतत चालू शकतो
आणि ॲटलिस्ट म्हणजे रेस्पेक्टेड पोझिशन, या पोझिशनला आदर आहे. आता सगळं या स्ट्रक्चर आहे ते अतिशय प्रोफेशनल झालेलं आहे, ते बदललं आहे. पण त्याचबरोबर तुमच्याकडनं ज्या अपेक्षा ज्या आहेत त्याही वाढत. सो हे असं वन साइडेड नसतं. आणि पुढे प्रॉस्पेक्ट काय? तू 7-8 वर्ष जवळजवळ डोमेस्टिक क्रिकेटमध्ये हळूहळू ज्युनियर क्रिकेट पासून सुरुवात करून फर्स्ट क्लास क्रिकेट आता इंडिया एक क्रिकेट करतोच. तर पुढे प्रॉस्पेक्ट म्हणजे शेवटी आज भारताचे 2 आंतरराष्ट्रीय मॅच असलेले आणि दुसऱ्यापेक्षा आणि राईट. तर वर एक स्टेप वर चढत जाण्यासाठी तुला अविरत मेहनत या गोष्टी करायची. तर पुढे काय हा जो प्रश्न असतो त्यात पुढे ऑप्शन्स काय? आत्ता जेव्हा श्रीनाथ भारतातील ICCचे मॅच रेफरी आहे, आता कॉमनवेल्थ आहे. सो हे 2 जसं म्हणाल तसं आंतरराष्ट्रीय रेफरी आहे. आंतरराष्ट्रीय ICC पॅनलचा रेफरी होण्यासाठी आम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेलं असावं लागतं. त्याच्या जवळपास कारण आता तुम्ही बघायला जे इंटरनॅशनल मॅच सिरीज आहे ती खूप मोठी नाव आहे. डेव्हिड बून आहे, सो त्या स्तराला जो रिस्पेक्ट आहे आणि एका देशातल्या एकच माणसं असती बरोबर, त्यामुळे ते नाही बी प्रॅक्टिस. पण IPL आहे आज इंडियासारख्या ज्यांनी ज्युनियरपासून क्रिकेट सुरू केलं आहे ऑफिशियल म्हणजे मॅच रेफरीमध्ये, त्यांच्यासाठी IPL पर्यंत प्रोग्रेशन आहे. आता जसं तुम्ही म्हणाल तसं की इंडियाची सिरीज आहे. सो त्याला संधी आहे. बऱ्याचशा ज्या नॉन टेस्ट प्लेइंग टीम्स किंवा असोसिएट मेंबर्स आपण म्हणतो त्यांच्या ज्या मॅचेस होतात तिथे मॅच रेफरी आमच्यातलेच जातात आणि काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पण काय एक मॅच रेफरीचा जो सॉफ्ट स्किल्स जे आपण म्हणतो किंवा जो फीडबॅक दिला जातो मॅच याचा काही असेसमेंटचा फॉर्म अंपायरचा असतो तसं. त्यामुळे तुम्ही कुठल्या परिस्थितीत कसे प्रेझेंट तुम्हाला स्वतःला करता, तुमचा अप्रोच काय, तुम्हाला मॅच चांगली व्हावी याच्यासाठी तुम्ही काय असं केलं. पहिलं तर मॅच व्हावी. खूप अशा परिस्थिती होत्या की जिथे वेदरची परिस्थिती आहे ना, चिकनवेलचा प्रॉब्लेम मला और लोकल काही सिच्युएशन अशी झाली त्याच्यामध्ये बघा सामना होऊ शकतो का एवढी परिस्थिती होते छोट्या छोट्या सेंटर. पण मग तुम्ही तिथे किती प्रोव्हाइड केली की कसं इन्शॉर्ट केलं की मॅच होईल याच्यावर तुमचं रेप्युटेशन मिळालं आणि त्यावर सातबाई तुम्ही आम्हाला सामनादी करण्याच्या जगतात घेऊन जायची संधी दिली त्याबद्दल समस्त CCBK परिवारातर्फे मी तुमचे शतशः आभार मानतो. तुम्ही इथे आलात आणि इतक्या वर्षांनी आम्हाला भेटला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि LCR चंद्रामध्ये पुन्हा आपण नेक्स्ट कॉपी आपल्याला लवकरच करतो. बरंच काही सुद्धा आपण तर मित्रांनो सत्यजित सातबाईंचा डेब्यू झालेला आहे आज CCBK वर आणि मी तुम्हाला खात्री देतो की हे त्यांचा पदार्पणातच थांबणार नाही CCBK बरोबरचा प्रवास. कारण त्यांच्या बरोबर गप्पा मारण्यासाठी आपल्याला आत्ताच्या क्रिकेटर्स बद्दलही विविध विषय आहेत. त्यांच्याकडे खूप गोष्टींचा खजिना आहे तो आपण हळूहळू बाहेर काढू त्यांच्याकडून. तुर्तास आपण त्यांची रजा घेऊ. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. तुम्हाला माहितीये हा भाग आवडला किंवा इतर भागच्या तुम्हाला आधीचे कुठे बघायचे तर आपला YouTube चॅनल आहे कॉफी क्रिकेट आणि बरंच काही याच नावाने आपला पॉडकास्ट तुमच्या पसंतीच्या पॉडकास्टिंग ऍपवर तुम्हाला ऐकता येईल. त्याच्यामुळे ते ऐका, ते बघा आणि अभिप्राय देण्यासाठी यायचंय. कॉफी क्रिकेट आणि बरंच काहीच आपले इंस्टाग्राम हँडल, ट्विटर हँडल आणि फेसबुक पेज आहे CCBK मराठी. त्याचबरोबर तिथे अभिप्राय नोंदवल्यानंतर LCR जिंकण्याला पुण्यात असाल तर जरूर भेट द्या. दिवसभरात कधीही आला तरी तुम्हाला खूप मजा येईल. खायचा प्यायचा छान आस्वाद घेता येईल तेही विसरू नका. आणि सर्वात महत्वाचं हे सगळं केल्यानंतर एपिसोड बघितल्यानंतर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुर्तास थांबूया. तुम्ही मात्र बघत राहा, ऐकत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.